नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशा's रेसिपीमध्ये। आज आपण उपवासाचा खास पदार्थ केलेला आहे। इथं मी भगर आणि आमटी केलेली आहे। आता अशी दाणेदार सुटसुटीत भगर होण्यासाठी खूप छान अशी टिप्स वापरलेली आहे आणि आमटी करताना एक खास पदार्थ असं टाकायचं की त्याच्याने आमटी खूप टेस्टी होते आणि सर्वांना तर खूप आवडेल। आता सर्वात आधी आपल्याला भगर व्यवस्थित निवडून घ्यायची आणि 2 पाण्याने ही भगर धुवून घ्यायची आहे। भगर खूप बारीक असते, त्यासाठी व्यवस्थित धुवायची। 2 पाण्याने धुवून घेतली की नंतर धुण्याची गरज नाही पडत। आता ही भगर आपल्याला 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवायची आहे। तुम्ही जर अशा प्रकारे भगर भिजत ठेवली ना की भगर शिजायला अजिबात वेळ नाही लागत। भगर भिजत ठेवलेली आहे तोपर्यंत आता आपल्याला आमटीचा मसाला करून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा, त्यावरती शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे। छान मसालामध्ये शेंगदाणे जर भाजून टाकले ना तर मसाला होण्यासाठी सुद्धा वेळ नाही लागत। आता एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आणि त्याच ताव्यावरती आपल्याला लगेचच मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। मिरच्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या, म्हणजे मसाला आपला छान लवकर होतो। आता या मिरच्या भाजून झालेल्या आहे, यासुद्धा आपल्याला शेंगदाण्याची जी प्लेट होती त्यावरच काढून घ्यायची आहे। आता थोडं मिरच्या आणि शेंगदाणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये धुतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे, कारण कोथिंबीरमध्ये कचकच असते, तो व्यवस्थित धुवून घ्यायचा नंतर टाकायचा। जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल। आता हा मसाला आपल्याला छान बारीक करून घ्यायचा आहे। त्यात थोडं पाणी टाकायचं, म्हणजे शेंगदाणे आणि मिरची लवकर बारीक होते आणि छान बारीक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे आमटीचा मसाला तयार झालेला आहे। आता लगेचच आपल्याला थोडंसं दहीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मऊसूत दही बारीक करून घ्यायचं। आणि दहीऐवजी तुम्हाला जर ताक वापरायचं असेल ना तर तेही तुम्ही वापरू शकता। आता इथं दही ना आंबट नको, छान ताजं दही पाहिजे, नाहीतर तुम्ही ताक वापरू शकतात। आणि छान असं बघा ताकासारखंच असं दही बारीक करून घेतलेलं आहे। आता लगेचच आपल्याला आमटीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। इथं मी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही जर तेलाऐवजी तूपही वापरलं तरीसुद्धा चालेल। आता तेल छान कडकडीत तापलेलं आहे, त्यामध्ये आमटीचा मसाला टाकून घ्यायचा आणि छान असा परतवून घ्यायचा आहे। आणि आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणीसुद्धा टाकून घ्यायचं। आता छान मंद आचेवरती हा मसाला होऊ द्यायचा। तेल सुटेपर्यंत हा मसाला झाला की आपला मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे। आता यामध्ये जे दही बारीक करून ठेवलं होतं ते सर्व टाकून घ्यायचं। आता दहीऐवजी ताक टाकलं ना तरीसुद्धा चालेल। आणि आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, ते पाणीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे। इथं मी चवीनुसार सेंधं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे। दही जर आंबट असेल ना तर यामध्ये थोडीशी साखर टाकली तरीसुद्धा चालेल, पण इथं मी ताजं दही वापरलेलं आहे, तुम्हीसुद्धा ताजंच दही वापर करा। आणि यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता याला खडखडून उकळी येऊ द्यायची आहे। बघा, छान उकळी आली की 2 मिनटं होऊ द्यायचं आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि आपली आमटी तयार झालेली आहे। आता दुसऱ्या साईडला भगरसुद्धा भिजलेली आहे, छान अशी भगर भिजून तयार झालेली आहे। आता भगरला आपल्याला फोडणी देऊन द्यायची आहे, त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल छान तापू द्यायचं आणि नंतर लगेचच शेंगदाणे टाकायचे। जर तुम्ही जिरं खात असाल ना तर जिरंही टाकलं तरीसुद्धा चालेल। छान असे शेंगदाणे परतवून घ्यायचे, नंतर एका मिरचीचे 2 तुकडे करायचे आणि ते टाकायचे। आता इथं मिरची मी अख्खीच टाकलेली आहे, कारण खायला खूप छान लागते भगरमध्ये शिजलेली मिरची। आता लगेचच त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। नंतर लगेचच यामध्ये तिखट टाकून घ्यायचं। आता तिखटऐवजी हिरवी मिरचीचा वापर केला तरीसुद्धा चालेल। थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि चवीनुसार सेंधं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता सेंधं मीठ टाकल्यावरती छान असं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला छान खडखडून उकळी येऊ द्यायची। आणि खडखडून उकळी आल्यावरच इथं भगर टाकायची आहे, कारण की भगर आपली छान भिजलेली आहे। नंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे, 1 चम्मचच टाकायचा, जास्त नाही टाकायचं, कारण आपण शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। आता झाकण आपल्याला 5 ते 6 मिनटंच ठेवायचं आणि नंतर लगेचच आपल्याला बघून घ्यायचं आहे, कारण भगर छान भिजलेली आहे तर शिजण्याला वेळ अजिबात लागत नाही। आता छान इथं मिक्स करून घ्यायची, कारण की ना तळाशी भगर जळू शकते, त्यासाठी मिक्स करायची। आणि थोडी कच्ची वाटते तर मी परत अजून एकदा झाकण ठेवलं आणि आता झाकण काढून घ्यायचं आणि बघा छान अशी सुटसुटीत
आणि दाणेदार भगर तयार झालेली आहे। आता अशा प्रकारे तुम्ही भगर केली ना तर खूप छान दाणेदार आणि टेस्टी भगर तयार होते आणि अगदी साधी आणि सिंपल भगर झालेली आहे। आता सर्व करून घ्यायची। त्यासाठी एका ताटामध्ये आपल्याला भगर टाकून घ्यायची आणि आमटी टाकून घ्यायची। त्यावरती ती शिजलेली मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायचा आणि आपली भगर आणि आमटी तयार झालेली आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सर्वांना खूप आवडेल। आणि उपवास म्हटलं आणि एकादशी म्हटलं तर भगर तर आवर्जून सर्वदूर केली जाते, पण अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि भगर 15 ते 20 मिनटं भिजत ठेवली ना की छान अशी दाणेदार भगर होते। आणि आमटीमध्ये 1 ते 2 चम्मच तरी दही टाका, त्याच्याने छान आमटीलासुद्धा चव येते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।